तर सिद्धांताचं प्रतिपादन करतात आज। आकाश के दो भाग के, आकाशाचे दोन भाग केले। तीन में से एक रहने दिया, एक स्वतः आकाशाकडे जशाला तसा ठेवला अर्धा भाग, और दुसरे भाग के चार भाग के, दुसरे आकाशाचा दुसरा जो भाग होता की नाही, त्या दुसऱ्या भागाचे किती भाग केले? चार. तीन में से आकाश विषय न मिले, तर आकाशाच्या ठिकाणी चार भागाचा एकही भाग ठेवला, और एक वायू विषय मिले, एक कोणाला दिला? वायूच्या ठिकाणी दिला. एक तेज विषय मिले म्हणजे एक तेजाच्या ठिकाणी दिला. एक जल विषय मिले म्हणजे एक जलाच्या ठिकाणी दिला. आणि एक पृथ्वी विषय मिले एक पृथ्वीच्या ठिकाणी दिला. कोणाचा भाग? आकाशाचा. ऐसे ही वायू के दो भाग के, असेच वायूचे किती केले? दोन भाग. त्याच्यामध्ये एक भाग राहणे द्या, एक भाग राहू गेला. कोणाचा? वायूचा अर्धा भाग तशाला तसा ठेवला. आणि जो अर्धा भाग आहे, दुसरे भाग के चारही भाग के, दुसऱ्या वायूच्या भागाचे चार भाग केले. तिनमें से वायू विषय न मिलाय. त्या चार भागापैकी वायूच्या ठिकाणी एकही ठेवला नाही. मग बाकीच्या चार भूतांना चार भाग दिले. बाकीचे चार भूत कोणते? एक आकाशाला दिला, एक आकाश विषय मिले, एक तेज विषय मिले म्हणजे एक तेजाला दिला, एक जल विषय मिले म्हणजे एक ते जलाच्या ठिकाणी दिला, एक पृथ्वी विषय मिले म्हणजे एक पृथ्वीच्या ठिकाणी दिला. तसंच ऐसे तेज के दो भाग की, तेजाचे किती भाग केले? दोन. तीन में से एक भाग रहने दिया, तेजाचा एक भाग राहू दिला. आणि दुसऱ्या भागाचे चार भाग केले, दुसरे भाग के चार भाग किए. तीन में से तेज विषय न मिले, तेजाच्या ठिकाणी एकही ठेवला नाही, कारण तेजाचा अर्धा भाग आहेच ना. आणि मग बाकीचे जे तेजाचे चार भाग केले होते, ते चार भाग एक आकाश विषय मिले म्हणजे एक आकाशाला दिला, नाही आकाशाच्या ठिकाणी दिला. एक वायू विषय मिले म्हणजे एक वायूच्या ठिकाणी दिला. एक जल विषय म्हणजे विषय मिले म्हणजे एक जलाच्या ठिकाणी दिला. और एक पृथ्वी विषय मिले एक पृथ्वीच्या ठिकाणी दिला. कोणाचा भाग? तेजाचा. तेजाचे जे चार भाग केले ते चार भूतांना दिले. ऐसे जल के दो भाग के, जलाचे दोन भाग केले. त्याच्यामध्ये एक भाग राहणे द्या, एक भाग तसाला तसा ठेवला. आणि दुसऱ्या भागाचे चार भाग केले. जलाच्या दुसऱ्या भागाचे चार भाग करून दुसरे भाग के चार भाग किए. तीन में से जल विषय न मिले, जलाच्या ठिकाणी त्या चार भागापैकी एकही ठेवला नाही. और एक आकाश विषय मिले, एक आकाशाला दिला, एक वायू विषय मिले एक वायूच्या ठिकाणी दिला, एक तेज विषय मिले म्हणजे तेजाच्या ठिकाणी दिला, आणि एक पृथ्वी विषय मिले म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी दिला. ऐसे पृथ्वी के दो भाग के, तसेच पृथ्वीचे किती भाग केले? दोन. अर्धा भाग जशाला तसा ठेवला, आणि दुसरा जो भाग आहे अर्धा, त्याचे चार भाग केले. तीन में से एक भाग रहने दिया और दूसरे के चार भाग किए. तीन में से पृथ्वी विषय न मिले, त्या चार भागापैकी पृथ्वीला एकही दिला नाही, कारण पृथ्वीचा अर्धा भाग आहे. मग ते चार भाग केले, ते चार कोणाला दिले? चार भूतांना. कोण्या कोण्या? एक आकाश विषय मिले एक आकाशाला दिला, एक वायू विषय मिले म्हणजे वायूच्या ठिकाणी एक दिला, एक तेज विषय मिले म्हणजे तेजाच्या ठिकाणी दिला, और जल विषय मिले म्हणजे जलाच्या ठिकाणी एक दिला. तीसरी तिसरे 25 तत्व होय के पंचमहाभूतन का परस्पर मिलाप है. मग आता दुसऱ्या भूतां आता आकाश आहे, आकाशाचा अर्धा भाग आणि दुसऱ्या भूतांचे चार आकाशा ठिकाणी आले. तसंच आकाश झाल्यानंतर कोण आहे? वायू. वायूचा अर्धा भाग आणि अन्य भूतांचे चार भाग, चार तुकडे त्याच्यामध्ये मिळालं, म्हणजे पूर्ण झालं की नाही. असं अशा पद्धतीनं 25 तत्व होऊन काय झालं? पंचमहाभूतन का परस्पर परस्पर मिलाप है. अशा पद्धतीनं परस्पर मिलाप झाला. कोणाचा? पंचमहाभूतांचा, 25 तत्वाचा. प्रश्न, पंचमहाभूत के 25 तत्व कैसे भये? है ना. पंचमहाभूतांचे 25 तत्व कसे झाले हो? सर्व भूतन का आपका एक एक मुख्य भाग आहे. एकाएक झालं ना, ते एक एक करायचं. सर्व भूतांचा आपला एक अर्धा मुख्य भाग, और अमुख्य चारही भाग, आणि अमुख्य चार भाग, चार भागाचं मिळून अर्धा भाग. अन्य भूतन के मिले, तीन में से एक एक भूत के पांच पांच तत्व भय.
है ना. तर मग प्रत्येक महाभूताचे किती तत्व झाले? 5-5. म्हणजे आकाशाचा अर्धा धरला, बाकीचे 4 भूत मिळून किती झाले? 5. आणि 5 25. सर्व मिले के 25 तत्व भये. 25 तत्व झाले. 47वां प्रश्न. स्थूल देहाविषयी 25 तत्व कैसे रहते हैं? स्थूल देहाच्या ठिकाणी हे 25 तत्व कसे राहतात वो ते सांगतात. 5 नंबर. आकाश के 5 तत्व. आकाशाचे 5 तत्व कोणकोणते? स्थूल देहाच्या ठिकाणी आकाशाचे किती तत्व आहेत? 5. एक आहे शोक, काम, क्रोध, मोह आणि भय. शोक, काम, क्रोध, मोह आणि भय हे आकाशाचे 5 तत्व स्थूल देहाच्या ठिकाणी राहतात. 46 टिप्पणी. तर 46 टिप्पणी आकाश के 5 तत्व पहा. कोई ग्रंथ विषय शीर, कंठ, हृदय, उदर, कटी, देशगत, आकाश. हे आकाश के पंचतत्व 5 तत्व है. इथं या ग्रंथामध्ये शोक, काम, क्रोध, मोह आले ना, भय हे आकाशाचे 5 तत्व आले की नाही? कोण्या कोण्या ग्रंथामध्ये? शीर, कंठ, हृदय. शीर म्हणजे डोकं, कंठ, हृदय माहित आहे, उदर म्हणजे पोट, आणि कटी, देशगत, आकाश, आणि कमरेच्या बाजूला असणार आकाश. हे किती आहे? हे आकाशाचे 5 तत्व त्यांनी सांगितलेले. तिनमें शीर देशगत आकाश का आकाश मुख्य भाग अनाहत शब्द का आश्रय होने ते. शिरोदेशगत काय करायचं? शिरोदेशगत करायचं. शिरोदेशगत आकाश जे आहे म्हणजे कुठलं? मस्तकाच्या ठिकाणचं जे आकाश आहे ते आकाशाचा मुख्य भाग असल्यामुळं ते काय झालं? अनाहत शब्दाचा आश्रय आहे, किंवा अनाहत शब्दाचा आश्रय असल्यामुळं शिरोगत स्थित जे आकाश आहे ते मुख्य भाग. अलग लक्षात. आणि एक शब्द असतो आहत शब्द, दुसरा अनाहत शब्द. आहत शब्द म्हणजे आघाताने झालेला शब्द, है ना, संयोगाने झालेला शब्द. ढोलावर दंड मारला, ढोलाचा आवाज येतो. भिंतीवर हात मारला की काय आवाज निघतो, त्या पद्धतीनं हे आहत शब्द. दुसरा कोणत्याही घातापासून, आघातापासून न झालेला, त्याचं नाव अनाहत शब्द. तर अनाहत शब्द कुठे आहे? शिरोदेशामध्ये. आणि शब्द कोणाचा गुण आहे? आकाशाचा. आणि आकाश ते अनाहत शब्दाचा आश्रय कोण आहे? मस्तक आहे. आणि त्या मस्तकामध्ये तो शब्द राहतो, आणि शब्द आकाशाला सोडून राहत नाही. याचा अर्थ शिरोगत स्थित जे आकाश आहे ते मुख्य आश्रय कशाचं? आकाशाचं. कंठदेशगत आकाश वायू का भाग आहे. श्वास प्रश्वास आश्रय होणे ते. कंठाच्या ठिकाणी जे आकाश आहे ते वायूचा भाग आहे, म्हणजे आकाशाला दिलेलं वायूचा भाग. कंठातलं जे आकाश आहे ते. तर पहा का? कारण तिथं श्वास आणि प्रश्वासाला तिनं आश्रय दिलेला आहे त्या आकाशानं. कोण्या आकाशानं? कंठगत स्थित आकाशाने, म्हणून वायूचा भाग आहे. हृदय देशगत आकाश तेज का भाग आहे. हृदयाच्या ठिकाणी जे आकाश आहे ते तेजाचा भाग आहे. का? पित्त का आश्रय होऊन येते. हृदयामध्ये पित्त असतं की नाही? पित्त तेजाचं कार्य आहे. मग हृदयामध्ये आकाश आहे आणि त्या आकाशामध्ये काय? पित्त, म्हणून तेजाचा भाग. उदरदेशगत आकाश जल का भाग आहे. पोटाच्या ठिकाणी जे आकाश आहे, मोकळी जागा, पोकळी, ते कोणाचा आहे भाग? जलाचा. पान के जल का आश्रय होणे ते, पिलेलं जल तिथंच राहते म्हणून. कटिदेशगत आकाश पृथ्वी का भाग आहे. गंध का आश्रय होणे ते. कटी देश है ना, कमरेच्या खालचा जो भाग आहे है ना, ज्याच्यामध्ये मल राहतो, है नाही, तर ते पृथ्वीचा भाग आहे. का? कारण ते गंधाला आश्रय म्हणून. इस रीति से काम क्रोध आदि स्थूल देह के तत्व
नाही. काम क्रोध अधिक हे स्थूल देहाचे तत्व नाहीत, किंतु लिंग देह के धर्म आहे. लिंग देहाचे ते धर्म आहेत. और अन्य अन्य ग्रंथन की रीती से तो कामादिक लिंग देह के मुख्य धर्म आहे. दुसऱ्या ग्रंथाच्या पद्धतीप्रमाणे हे कामादिक लिंग देहाचे सूक्ष्म देहाचे मुख्य धर्म आहेत. और स्थूल देह विषय घट में जल की शीतता के आवेश की न्याय है ना. इनका आवेश होवे. स्थूल देहाच्या ठिकाणी काम क्रोध दिसतात की नाही, पण ते कसं घटाप्रमाणे. घट थंड वाटतो, तर घट कशामुळे थंड वाटतो? मधल्या पाण्यामुळं. तसं काम क्रोध हे चेहऱ्यावर दिसतात. कशामुळे दिसतात? आतमध्ये आहेत म्हणून. सूक्ष्म देहात नाही घट में. होय, याते स्थूल देह बी गौण धर्म कहे. स्थूल देहाचे हे गौण धर्म मानलेले आहेत. कोण? काम क्रोध मोह भय. वास्तविक कोणाचे इथं? सूक्ष्माचे आहेत असं काही ग्रंथकार म्हणतात. पण यांनी काय लिहिलंय? शोक काम क्रोध मोह हे आकाशाचे 5 तत्व मानलेले आहेत. त्याच्यापैकी एकाचं सांगतात शोक. शोक आकाशाचा मुख्य भाग आहे म्हणतात. शोक आकाशाचा मुख्य भाग काय? आकाश का मुख्य भाग आहे शोक. शोकावर नंतर पाहू टिप्पणी. आकाश का मुख्य भाग है. काय ते शोक उत्पन्न होवे तब शरीर शून्य जैसा होवे है और आकाश भी शून्य जैसा है. याते आकाश का मुख्य भाग है. जेव्हा शोक उत्पन्न होतो माणसाच्या ठिकाणी. शोक म्हणजे काय? वियोग. कशाचा? प्रिय वस्तूचा वियोग झाला की जे दुःख होतं त्याचं नाव शोक. आणि ते शोक उत्पन्न झाला की माणूस गार पडते, थंड, काही कळत नाही त्याला. झिरो होते झिरो. तो काय म्हणतो? मी झिरो झालो. शून्य होतं. त्याला काही सुचत नाही, काम करा वाटत नाही, धाम करा वाटत नाही. डिप्रेशन मध्ये जातो की नाही, त्या पद्धतीनं तो शून्य होतो. म्हणून आकाश काय? शून्य आहे. म्हणून या आकाशाचा मुख्य भाग आहे कोण? शोक. 47 टिप्पणी. यद्यपि वायु अधिक भूत के भाग विषय भी आकाश के अन्य 4 भाग में से एक एक भाग मिला है, तो आकाश का मुख्य भाग नहीं. काय कही है. तथापि शोक और आकाश की अतितुल्यता है. याते शोक आकाश का मुख्य भाग है. कहिक लोभ भी आकाश की न्यायी पदार्थ की प्राप्ति करी अपूर्ण होने ते आकाश का मुख्य भाग कहा है. इस रीति से शून्य भूतन विषय भी जानी, अन्य भूतन विषय भी जानी लेना. टिप्पणीमध्ये सांगितलं कि वायु अधिक भूत के भूतन के भाग विषय भी आकाश के अन्य 4 भाग में से एक. हाँ, वायू अधिक जे भूताचे 4 भाग आहेत की नाही, वायूच्या ठिकाणी जे दुसऱ्या भूतांचे 4 भाग. आकाशाचे 4 भाग कोणाच्या ठिकाणी? दुसऱ्या भूतांच्या ठिकाणी दिलेले. मग एक कोणाला दिला? वायूला दिला, एक पृथ्वीला दिला, एक तेजाला दिला, एक जलाला दिलेला आहे. कोणाचा भाग? आकाशाचा दिलेला आहे. आणि तरी पण तो ते आकाशाचा काय मुख्य भाग नाही. आणि शोक मात्र आकाशाचा मुख्य भाग आहे. का? कारण तो अतिशय तुल्य आहे आकाशाची. शोक शून्यता उत्पन्न करताना आकाश सुद्धा शून्य आहे म्हणून. ते शोक आकाश का मुख्य भाग आहे. कुठे कुठे लोभ सुद्धा आकाशाचा मुख्य भाग मानलेला आहे. कारण की लोभ उत्पन्न झाल्यानंतर माणसाला अपूर्ण वाटते. काय वाटतं? अपूर्ण. तर आकाश सुद्धा कसं आहे? लोभाप्रमाणेच आहे ना. पूर्ण आहे का सगळं? आकाशाला पूर्ण करता येते का? आकाशाला भरता येते का? नाही. त्या पद्धतीनं अन्य पदार्थ की नाही. कैक लोभ ही आकाश की नाही पदार्थ की प्राप्ती करी अपूर्ण होणे ते. किती जरी आकाशामध्ये पदार्थ टाकले तरी आकाश पूर्ण होत नाही. त्याप्रमाणे लोभ सुद्धा आहे. किती जरी प्राप्त झालं तरी पण त्याला प्राप्तच व्हावं वाटतं.
कोणी कोणी आकाशाचा मुख्य भाग लोभाला सुद्धा म्हटलेला आहे. इसरतीशे अन्य भूताविषयी बी जाणी लेना. दुसऱ्या भूताविषयी बी असंच समजायचं काम. आकाशविषयी वायू का भाग मिला है. हा काम हा आकाशाविषयी वायूचा भाग मिळालेला आहे. मुख्य भाग कोण आहे? शोक. आता एक 4 भाग जे आहेत की नाही, आता काम, क्रोध, मोह, भय हे दुसऱ्या भूतांचे आहेत. आता कोणामध्ये मिसळलेले? आकाशात. आकाशविषयी वायू का भाग. काम हा आकाशामध्ये वायूचा भाग मिळालेला आहे. काय ते? कामना. कामना और पूर्ती चंचल आहे. कामना. कामना कशी आहे? चंचल आहे. इच्छा कशी असते? चंचल. और वायू भी चंचल है. वायू सुद्धा चंचल आहे. याते यह वायू का भाग आहे, म्हणून हे वायूचा भाग आहे. क्रोध. क्रोध आकाश विषय तेज का भाग मिला है ना. आकाश. आकाश शब्द करा तिथं. आकाश झालं. आकाश विषय तेज का भाग मिसळलेला आहे. तेजाचा भाग मिसळलेला आहे. कुठं? आकाशात. कोण? क्रोध म्हणून. काय ते? क्रोध आवता है तब शरीर तपायमान होता है. क्रोध येतो तेव्हा शरीर तापतं. और तेज भी तपायमान आहे. तेज सुद्धा कसं आहे? गरम आहे. या ते तेज का भाग आहे, म्हणून क्रोध हा तेजाचा भाग आहे. कुठं मिळालेला? हा. मोह आकाश विषय जल का भाग मिला है. मोह हा आकाशाच्या ठिकाणी जलाचा भाग मिसळलेला आहे. काय ते? मोह पुत्रादिक विषयी पसरता है और जल का बिंदू भी पसरता है. मोह सुद्धा पसरतो पुत्रावर, कुत्र्यावर, कशावर कशावर. तसं जल सुद्धा काय होतो? पसरतो. म्हणून हे मोह हा जलाचा भाग आकाशात आहे. भय. आकाश विषय पृथ्वी का भाग मिला है. भय हा आकाशाच्या ठिकाणी पृथ्वीचा भाग मिसळला. काय ते? भय होवे तब शरीर जड काही. भीती वाटली, भीती निर्माण झाली की शरीर कसं होतंय? जड पडतंय. एकदम असा साप असा एकदम जवळच आला आणि जवळ येईपर्यंत कळालं नाही, आणि बिलकुल असा शरीरात जवळ आल्यावर मग माणूस आता काय होते? हा, जागी जड पडते. त्याला हलाव का डुलाव का काय करावं काही समजत नाही. बोलाव का काय करावं काहीच नाही. जड पडते. भीतीने माणूस काय पडते? शेळीला साप दिसला का नाही, शेळी अशी जागीच पुतळ्यासारखी उभी राहते. राहते का नाही? माहिती आहे का तुला? हा. जागीच अशी ती हालत बी नाही, डुलत बी नाही. आणि मग ते बरोबर ओळखीत ते शेळीवाला माणूस की शेळीला सरप दिसला. शरीर जड पडत असतं भीतीनं. अक्रिय होय के रहता है. शरीर अक्रिय होऊन राहतं. और पृथ्वी भी जडता स्वभाव वाली. पृथ्वी सुद्धा जड स्वभावाली आहे. यात हे पृथ्वी का भाग आहे, म्हणून भय हे पृथ्वीचा भाग कशात मिसळला? हा. तत्व. आता वायूचे 5 तत्व: प्रसारण, धावन, वलन, चलन और आकुंचन. प्रसारण, धावन, वलन, चलन आणि आकुंचन हे किती? 5 तत्व वायूचे. प्रसारण. वायूविषयी आकाश का भाग मिला आहे. प्रसारण हे वायूच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिसळलेला आहे. काय आहे ते? कसा मिसळला हो? कारण प्रसारण नाम प्रसरणे का है ना. प्रसारण म्हणजे पसरणं. और आकाश भी पसरा हुआ है. आकाश सुद्धा कसा आहे? पसरलेला आहे. यात हे आकाश का भाग आहे, म्हणून हे आकाशाचा भाग आहे. कोण? प्रसारण. ते वायूमध्ये मिसळला. धावन. धावन वायू का मुख्य भाग आहे. धावन मात्र वायूचा मुख्य भाग, मुख्य अर्धा भाग समजा. काय ते? धावन नाम दौडणे काय. धावन म्हणजे पळणं. और वायू भी दौडता है. वायू सुद्धा पळतं. यात यह वायू का मुख्य भाग आहे, म्हणून हे वायूचा मुख्य भाग आहे. वलन. वायू विषय तेज का भाग मिला है. वलन हे वायूमध्ये तेजाचा भाग मिसळलेला. काय ते? वलन नाम अंग के वाळणे काय. वलन म्हणजे अंग वाळणं. और तेज का प्रकाश भी वलता है. आणि तेज का प्रकाश सुद्धा हे अंग के वलने का म्हणजे वाकडं तिकडं होणं. वलणं म्हणजे हा वळणं. तर तेज सुद्धा वळतं की नाही. तेज का प्रकाश भी वलता है. तेजाचा प्रकाश सुद्धा वाकडं तिकडं पसरतो. किंवा मग तेज ते आग
आग, अशी ज्योत वळती का नाही अशी अशी होते. यात हे तेज का भाग आहे म्हणून हा तेजाचा भाग आहे. कोण? वलन. कशामध्ये मिसळला? हम्म. चलन. चलन वायुविषय जल का भाग. हे चलन हे वायुविषयी जलाचा भाग मिसळलेला आहे. काय ते चलन? नाम चलने का है. चलन म्हणजे चलना. और जल भी चलता है. जल जल सुद्धा चलतं. यात हे जल का भाग आहे. चलत नाही का? पळत नाही का जल? पाणी आलं म्हणजे काय ते? आलं की चलतच आलं की उडत आलं. आकुंचन. वायुविषयी पृथ्वी का भाग मिळाला आहे. आकुंचन हे वायुविषयी वायूच्या ठिकाणी पृथ्वीचा भाग मिसळलेला काय ते आकुंचन नाम संकोच. आकुंचन म्हणजे संकोच आखडणं करणे काय वर पृथ्वी संकुच पायी हे पृथ्वी सुद्धा संकोचाला प्राप्त झालेली आहे. यात हे पृथ्वी का भाग म्हणून हे पृथ्वीचा भाग आहे. चला 10-15 तेज के 5 तत्व. तेजाचे 5 तत्व कोणकोणते? निद्रा, तृषा, क्षुधा, कांती और आलस्य. हे तेजाचे 5 तत्व आहेत. निद्रा. निद्रा तेज विषय आकाश का भाग मिळाला आहे. निद्रा हे तेजाविषयी तेजाच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिसळलेला आहे. काय ते? निद्रा आवे तब शरीर शून्य होवे. झोप येते तेव्हा शरीर कसं होतं? शून्य होतं. आकाश बी शून्यतावाला आहे. आकाश सुद्धा शून्यवाला आहे. या ते आकाश का भाग आहे. निद्रा आकाशाचा भाग आहे. कशामध्ये मिसळलेला? तेजामध्ये. आणि तृषा. तृषा सुद्धा तेजामध्ये. तेज विषयी वायू का भाग मिळाला आहे. तेजाच्या ठिकाणी वायूचा भाग मिसळलाय. कोण? तृषा. काय ते? तृषा कंठकू शोषण करे है. तृषा म्हणजे ताण काय करते? कंठ शोषून टाकते. कंठ कोरडा पडते. और वायू भी गेले वस्त्र को सुकावे है. वायू सुद्धा ओल्या वस्त्राला सुकितो. यात वायू का भाग आहे. म्हणून तृषा हे कोणाचा भाग आहे? आणि कोणामध्ये मिसळला? क्षुधा तेज का मुख्य भाग आहे. क्षुधा जी म्हणजे भूक ही काय? तेजाचा मुख्य भाग आहे. काय ते? क्षुधा लागे तब जो खावे सो भस्म होवे. आणि भूक लागली की जे खातो ते काय होतं? भस्म होतं. अग्निविषयी बी जो डारे सो भस्म होई. अग्नीमध्ये जे टाकलं ते भस्म होऊन जातं. या ते यह तेज का मुख्य भाग आहे. म्हणून भूक ही तेजाचा मुख्य भाग आहे. कांती. तेज में जल का भाग मिला है. कांती हे तेजामध्ये जलाचा भाग मिसळलेला काय ते? कांती धूप से घटे है. कांती ही उन्हानं कमी होते. और जल भी धूप से घटे है. धूप सुद्धा कमी होते. यात हे जल का भाग आहे. म्हणून हे जलाचा भाग आहे. कांती कळते ना कांती काय? चमक चेहऱ्यावरची. उन्हात काम केलं की सगळा चमका तेजच निघून जाते. हा काळ जर पडते माणूस. आलस्य. तेज विषय पृथ्वी का भाग मिले आहे. आळस हे तेजाच्या ठिकाणी पृथ्वीचा भाग मिसळला आहे. काय ते? आलस्य आवे तब शरीर जड होवे. आळस येतो तेव्हा शरीर कसं होतं? जड होतं. वर पृथ्वी जड स्वभावाली आहे. पृथ्वी सुद्धा जड स्वभावाली असल्यामुळं यात हे पृथ्वी का भाग आहे. म्हणून हे पृथ्वीचा भाग आहे. जल के 5 तत्व. जलाचे 5 तत्व. लाळ, स्वेद, मूत्र, शुक्र, शोणित. हा हे किती झाले? 5 तत्व. कोणाचे? जलाचे. लाळ. जल विषयी आकाश का भाग मेला आहे. लाळ ही जलाच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिसळलेला आहे. काय ते? लाल ऊंचा नीचा होवे है. आकाश भी ऊंचा नीचा है. यात ये आकाश का भाग है ना. ऊंचा नीचा. लाल. हे लाल म्हणजे रक्त आहे की नाही. लाल दिले की रे. शोणित. शोणित. तोंडातली लाळच घ्या. आकाश भी ऊंचा नीचा आहे. आकाश सुद्धा खाली वर आहे है ना. ऊंचा नीचा या शब्दाचा अर्थ खाली वर. खाली बी आकाश आहे, वर बी आकाश आहे. तसं लाळ खाली वर होती तोंडातली. तोंडातली म्हणण्यापेक्षा नाकातली लाळ म्हणायला पाहिजे होती ना. असो. म्हणून हे आकाशाचा आकाश का भाग आहे. लाळ ही आकाशाचा भाग आहे. कशामध्ये मिसळलेले? जलामध्ये. श्वेत. श्वेत म्हणजे घाम. जलविषयी वायू का भाग मिळाला. हे वायूचा भाग मिसळलेला आहे. काय ते? पसीना श्रम करण्याचे होवे. घाम हा
कष्ट केले घाम येतो. और वायु भी पंखा आदि से श्रम करने से होवे है ना. वायू सुद्धा पंखा वारं गिरं घातलं की उत्पन्न होतो वायू सुद्धा. त्यामुळं श्वेत आणि वायू यांचं काय केली समानता. यात ये वायू का भाग आहे. म्हणून वायूचा भाग आहे कोण? म्हणजे घाम. कष्टानं घाम येतो की नाही? तसंच वायू सुद्धा कष्टानं. पंखा हलला की हां. जोडून दिलंय आपलं. काही पण नाही जरा जरा साम्यता लावून. मूत्र जलविषय तेज का भाग मिला है. मूत्र हे जलाच्या ठिकाणी तेजाचा भाग आहे. काय ते? गर्म आहे. है ना? मूत्र गर्म आहे. और तेज भी गरम है. तेज भी गरम है. यात तेज का भाग आहे म्हणून हे तेजाचा भाग. शुक्र जल का मुख्य भाग आहे. शुक्र मात्र जलाचा काय ते शुक्र श्वेत वर्ण आहे. शुक्र कसं असतं? श्वेत वर्ण असतं. वर गर्भ का हेतू आहे आणि गर्भाला गर्भधारणेला कारण आहे. और जल भी श्वेत वर्ण है. पाणी सुद्धा कसं आहे? श्वेत आहे, पांढऱ्या रंगाचं आहे. और वृक्ष का हेतू आहे आणि वृक्ष वगैरे उत्पन्न करण्याकरता पाणीच मुख्य आहे. यात हे जल का मुख्य भाग आहे म्हणून शुक्र हे जलाचं मुख्य भाग आहे. शोणित जलविषय पृथ्वी का भाग मिला आहे. शोणित हे जलाच्या ठिकाणी पृथ्वीचा भाग मिसळलेला आहे. शोणित म्हणजे रक्त. काय ते शोणित रक्तवर्ण आहे. शोणित म्हणजे रक्त हे लाल रंगाचं असतं. और पृथ्वी भी काही रक्त आहे. पृथ्वी सुद्धा लाल रंगाची आहे की नाही? बऱ्याच ठिकाणी लाल रंगाची पृथ्वी आहे. कोकणात इकडं, आमच्या इकडे बी लाल रंगाची आहे 1-2 म्हणजे कुठं-कुठं. यात यह पृथ्वी का भाग आहे. म्हणून हे काय? पृथ्वीचा भाग आहे. पृथ्वी के 5 तत्व, पृथ्वीचे 5 तत्व पहा. रोम, त्वचा, नाडी, मांस, अस्थि. हे पृथ्वीचे 5 तत्व आहेत. रोम पृथ्वीविषयी आकाश का भाग मिला है. रोम म्हणजे शरीरावरचे केस. ते केस पृथ्वीमध्ये आकाशाचा भाग मिसळलेला आहे. काय आहे ते? रोम शून्य आहे. रोम कसे आहेत? शून्य. काटण्याची पीडा होवे नाही. केस कापल्यावर काही पीडा होत नाही. आकाश बी शून्य. आकाश सुद्धा कसं आहे? शून्य. शून्य काय? तर पीडा होत नाही म्हणून. यात हे आकाश का भाग आहे म्हणून केस हे कशाचा भाग आहे? आकाशाचा भाग आहे. त्वचा पृथ्वीविषयी वायू का भाग मिला है. त्वचा हे पृथ्वीच्या ठिकाणी वायूचा भाग मिसळलेला. काय ते? त्वचाचे शीत, उष्ण, कठीण, कोमल, स्पर्शकी मालूम होवे है ना. त्वचेने शीत, थंड, गरम, कठीण आणि नरम असा स्पर्श करतो की नाही? स्पर्श करतो. और वायू भी स्पर्श गुण वाला है. वायू सुद्धा स्पर्श गुणावाला असल्यामुळं यात वायू का भाग आहे. वायूचा स्पर्श होतो की नाही? वायूच्या ठिकाणी स्पर्श गुण आहे. त्यामुळं वायूचा भाग आहे कोण? त्वचा. नाडी पृथ्वीविषयी तेज का भाग मिला आहे. नाडी ही पृथ्वीच्या ठिकाणी तेजाचा भाग मिसळलेला आहे. काय ते? नाडी से ताप की परीक्षा होवी. नाडीने कशाची परीक्षा होते? ताप किती आहे? टेम्परेचर. नाडी पाहूनच कळतात की किती ताप. और तेज भी तापरूप आहे. तेज भी कसा आहे? तापरूप असल्यामुळं यात तेज का भाग आहे. मास पृथ्वीविषयी जल का भाग मिला है. मास हे पृथ्वीच्या ठिकाणी जलाचा भाग मिसळलेला आहे. काय ते? मास गीला आहे. मास कसं आहे? वल आहे. और जल भी गीला है. जल भी गीला आहे म्हणजे वल आहे. यात व जल का भाग आहे म्हणून मास हे जलाचा भाग आहे. अस्थि पृथ्वी का मुख्य भाग आहे. अस्थि म्हणजे हाड हे पृथ्वीचं मुख्य भाग आहे. 50 टिप्पणी. अरे इकडे भी एक टिप्पणी राहिली आहे ना. वरती घेऊ नंतर. पृथ्वी का मुख्य भाग आहे. अस्थि पृथ्वीचं मुख्य भाग आहे. कारण काय ते? कठीण आहे. अस्थि कशी आहे? कठीण. और पीतवर्ण आहे आणि पिवळ्या रंगाची अस्थि आहे. और पृथ्वी भी कठीण आहे और काही पीत रंग वाली आहे. पृथ्वी सुद्धा कठीण आहे आणि कुठं कुठं पिवळ्या रंगावाली आहे. यात पृथ्वी का मुख्य भाग आहे म्हणून हे पृथ्वीचा मुख्य भाग आहे. कोण? हाड. इस रीति से स्थूल देह विषय 25 तत्व रहते हैं. अशा प्रकारे स्थूल देहाच्या ठिकाणी 25 तत्व राहतात. कोणाचे? पंचमहाभूताचे. तर 50 टिप्पणी अस्थीवर आहे. नख और दंत का हाड में अंतर्भाव आहे. नख आणि दात सुद्धा हे हाडामध्येच त्याचा अंतर्भाव आहे. 39 रोम. रोमवर आलत ना. रोम केश जो मस्तक के बाल
रोम म्हणजे मस्त केस. टाका रोम नाम शरीर के बाल विषय अंतर्भाव आहे. आणि ते केस असल्यामुळं रोम म्हणजे शरीरावरचे केस, त्याला रोम म्हणतात है ना. डोक्यावरच्या केसाला बाल म्हणतात, केस म्हणतात. परंतु दोन्ही पण केस असल्यामुळे रोमामध्ये त्याचा अंतर्भाव केला. कळालं? झाले का 30 मिनिटं?